मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदाजो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणेही आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. तर आजचा विषय हा आहे की तुम्ही देवाऱ्यात तांब्यात पाणी ठेवता का? तर ही चूक करू नका किंवा कोणती अशी चूक करायची नाही. यामुळे पैशाची हानी होते, गरिबी येते, शिवाय संपूर्ण घराला दोष लागून अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, देवघरात जेव्हा आपण भरलेला तांब्या ठेवतो तर मंडळी, देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी काही चुका आपण करत असाल तर त्यामुळे अडचणी, कष्ट, त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू शकते. तर मित्रांनो, देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावा की नाही, तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे. देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे, कारण जल हे असे आहे की जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. तर मित्रांनो, आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो, मंत्र जप करतो, पारायण करतो, ध्यान करतो, देवाची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो. या सर्व गोष्टी सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेत असते. ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होत असतं. तर मित्रांनो, आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवतो, पण एक प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो. म्हणून घराच्या मंदिरात एक तांब्यात जल अवश्य ठेवलाच पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केला पाहिजे. तर मित्रांनो, आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू, छोटासा ग्लास आणि देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो. हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते. आपल्या घरामध्ये मित्रांनो अडचणीचे कारण बनू शकतात किंवा घरात सुख समृद्धीची कमतरता भासू लागते. तर मित्रांनो, आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो ना, पाणी ठेवतो ना, ते पाणी देवाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृतासमान बनत असे. असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो. तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही. तर आपण काहीजण काय करतो, देवपूजा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पाण्याच्या तांब्यात छोट्याशा जो आपला तांब्या असतो त्यात आपण पाणी भरून ठेवतो. तर ते पाणी भरून ठेवताना आपण त्याच्यावरचे टोपण काढायचं नाही, त्याच्यावरचं जो फुलपात्र आहे छोटंसं ते काढायचं नाही, ते तसंच व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून त्यात काही पडले नाही पाहिजे. तर या गोष्टीची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, ते जे पाणी होते ते अमृता समान असते. त्यामुळे ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा देवपूजा करतो ना, तर त्यातले पाणी हे आपण थोडे थोडे आपण स्वतः आपल्या घरातील मंडळींना थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे आणि ते राहिलेले पाणी आपण थोडंसं घरात शिंपडायचं. तर या पद्धतीने आपण त्या पाण्याचा उपयोग करायचा आहे, कारण ते अभिमंत्रित झालेले पाणी असते घरामध्ये. यामुळे सुख समृद्धी नांदते, घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतात. तर मंडळी, हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत, ते ग्लास किंवा तांब्या, तुम्ही ग्लास ठेवत असाल तर काही हरकत नाही, तांब्या ठेवला तर अधिकच उत्तम. त्यावर झाकण ठेवलंच पाहिजे. हे पाणी चुकून उघडे ठेवू नका, कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकते. तर मित्रांनो, हे पाणी असेच टाकून देऊ नका, तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुख समृद्धी आणू शकतो. तर कोणता उपयोग यामुळे होतो हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे, कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान असते. त्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते, घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते. मित्रांनो, त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर मित्रांनो, थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडावे. हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्याने आपल्या घरात नकारात्मकता कधी प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल तर मित्रांनो, घरात कोणी आजारी असेल तर त्यांना हे जल आवर्जून दिलं पाहिजे, कारण हे जल खूप पॉवरफुल असते. यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते.
तर मित्रांनो, घरात सतत वादविवाद होत असतील, घरामध्ये मतभेद होत असतील, घरामध्ये एकमेकांचं पटत नसेल, घरात क्लेश होत असतील, स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडणतंटे होत नाही, त्यांचे आचार विचार शुद्ध व पवित्र होतात, तर मित्रांनो, या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत की तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो, व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। देवासाठी जे पाणी आपण ठेवत असू ना ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकतो आणि ठेवलंच पाहिजे। तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। तर मित्रांनो, जल हे सागर रूपी आहे आणि हे सागर आपली नैया पार करू शकते। आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे। देवाला आपण नैवेद्य दाखवतो, देवासमोर पाणीसुद्धा ठेवलंच पाहिजे। देवांनासुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितलं आहे, म्हणूनच देवासाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे। तर मित्रांनो, हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना अंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका, यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो, कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेले जल असते। असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात। तर मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो, तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजे, यामुळे कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार होणार नाही। तर मंडळी, मित्रांनो, शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्यांच्यावर कधीही अडचणीचे डोंगर येत नाहीत। तर मित्रांनो, शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीचे डोंगर येऊ शकतात। त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ शकते, अनेक विपरीत घटकांना सामोरे जावे लागतात, घरात अनेक अडचणी वाढतात, आर्थिक स्थिती मंदावते, अनेक संकटे निर्माण होतात। तर हे संकटे, ह्या अडचणी जर कमी करायच्या असतील तर आपल्याला देवघरात आपल्याला देवांसाठी थोडे जल ठेवावे लागेल। तुम्ही तांब्यात ठेवू शकता, छोट्याशा फुलपात्रात ठेवले तरी चालते, त्यावर झाकण ठेवायचं। तर तांब्या नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही फुलपात्रात ठेवू शकता, वाटीत ठेवू शकता छोट्याशा, फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। घरात अडचणी, तर यामुळे घरात आपल्या आर्थिक सुख शांती समृद्धी नांदते। पण पाणी हे ठेवलंच पाहिजे। आपण कशाला ठेवायचं, देव काय वरून येऊन पितात का, ते तसंच राहतं, त्यात काय तर पडतं, मग कशाला आपण ठेवायचं असा विचार नका करू। आपण जे ते जल ठेवलेलं असं आपण देवपूजा करतो, आपल्या पूर्ण देवघरासमोर एक पवित्र ऊर्जा तयार होते। तसेच आपण देवाला जसा प्रसाद ठेवतो तसे आपण देवाला जलही ठेवले पाहिजे। जसे आपण जेवण जेवतो त्यानंतर आपण पाणी पितो, तसेच देवालाही आपण जेव्हा प्रसाद चढवतो त्याच्यानंतर थोडेसे जलही ठेवायचं असते। ते जल सकाळी देवपूजेनंतर ठेवायचे, ते दुसऱ्या दिवशी ते जल आपण पिण्यासाठी ग्रहण करायचं आहे किंवा आपण घरात शिंपडू शकतो, थोडेसे प्यायचे, अन्नपदार्थात आपण मिक्स करू शकतो। इतके हे पवित्र जल आहे। फक्त नॉनव्हेजमध्ये हे जल वापरू नये, ह्या गोष्टीची काळजी घ्या। तर मित्रांनो, तुम्ही जर नोकरीला जात असाल तर जाताना तुम्ही एक तीर्थ म्हणून ते जल तुम्ही पिऊन जाऊ शकता। उद्योगधंदा करत असाल, काही बिझनेस करत असाल, स्त्रिया काही घरगुती बिझनेस करतात, जॉबला जातात, पुरुष जॉबला जातात, नोकरी व्यवसाय, तर यासाठी तुम्ही तीर्थ म्हणून सुद्धा पिऊन जाऊ शकता। यामुळे खूप फरक पडतो, आपली जी अडलेली कामे असतात बऱ्याच दिवसापासून ती पूर्ण होतात। याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि म्हणजे मला खूप अनुभव आला आहे, त्यामुळे याचा अनुभव तुम्हाला भरपूर येईल। फक्त तुम्ही अनुभव घ्या आणि मगच मला कमेंट्समध्ये सांगा की ताई आम्हाला खरंच फरक पडला आहे। कारण हे पवित्र जल ना गंगेसमान पवित्र असते, कारण हे आपण देवघरात शुद्ध जल आपण भरून ठेवलेलं असते आणि ते जल दिवसभरच्या देवाचा आशीर्वाद त्या जलावर असतो आणि ते देवाने तीर्थ ग्रहण केलेलं असते। आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण तांब्यात किंवा फुलपात्रात आपण ते जल ठेवतो त्यावर एक तुळशीचं पान नक्की ठेवा। त्यामुळे तुळशीचं पान हे पवित्र असं पान आहे, हे आपल्यालाही माहीत आहे। तुळशीचं पान आठवणीने आपण त्यावर ठेवायचं आहे, मग त्यावर झाकण झाकायचं आहे, हे लक्षात ठेवा। जर कोणाची नजर लागली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडलं पाहिजे, याचाही खूप छान इफेक्ट येतो आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजे। यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात। मित्रांनो, तर
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेला पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकात करत असाल तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका. तुम्हाला खूप मोठा दोष लागू शकतो यामुळे. तर मित्रांनो, हे जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही म्हणजे शाकाहारी बनवत असाल तर काही हरकत नाही. त्याचबरोबर स्वतः घरातील सर्व परिवारासह हे जल थोडं थोडं करून ग्रहण करा. यामुळे आपणास दोष लागणार नाही. देवाऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे. तो तसाच घाणेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरं पाणी लगेच भरायचं असं नाही. तो पाणी काढल्यानंतर तो तांब्या स्वच्छ धुवून मग दुसरे पाणी भरायचं आहे. तर ते पाणी रोजच्या रोज तो स्वच्छ केला पाहिजे. आणि तसंच तर ते पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे. मगच त्यानंतर स्वच्छ पाणी भरायचे. तर मित्रांनो, जर देवाऱ्यात तुम्ही तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत लाभकारी मानले जाते. एकंदरीत तांब्या देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होऊ शकतात. म्हणूनच देवाऱ्यात तांब्या अवश्य ठेवलाच पाहिजे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याआधी मी आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की मित्रांनो, जेव्हा आपण देवपूजा करतो मैत्रिणींनो, संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण देवाला प्रसाद दाखवतो त्यानंतरच आपल्याला छोट्या तांब्यात आपल्याला स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे. त्यावर तुळशीचे पान तुटलेले नसावेत. तुळशीचं पान हे अख्खं, छोटं असू दे मोठे असू दे, पण ते अख्खं तुळशीचे पान आपल्याला त्या जलावर ठेवायचं आहे. या गोष्टीचे काळजी घ्या. त्यावर ते फुलपात्र झाकायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर ते थोडं उघडून बघायचं मग प्यायचं, उघडून बघायचं मग थोडं प्यायचं, असं काही करू नका. एकदा जे जल आपण झाकून ठेवले तर दुसऱ्या दिवशीच ते जल आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी देवपूजा करतो तेव्हाच ते फुलपात्र उघडायचं आहे. त्यानंतरच आपण तीर्थ सगळ्यांना द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण स्वयंपाकात इकडं तिकडं वापरण्यापेक्षा, थोडं इकडं शिंपडण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं घरातील स्वतः आणि घरातील मंडळींना तुम्ही तीर्थ म्हणून सगळ्यांना रोजच्या रोज ते तीर्थ द्या. यामुळे घरात इतका छान फरक पडतो मित्रांनो. मी सांगते, आमच्या घरात खूप सुधारणा झाली आहे, खूप फरक पडला आहे आणि तुम्हालासुद्धा थोड्याच दिवसात याचा अनुभव येईल. इतका जबरदस्त अनुभव आहे. आपल्या घरात भांडणे, वादविवाद, सतत कलह, सतत टेन्शनचे वातावरण असेल, खाल्लेले अन्न जर अंगी लागत नसेल, सतत वादविवाद होत असेल तर हे जे पवित्र जल आहे ना, याचा इतका छान इफेक्ट होतो. फक्त तुम्ही रोजच्या रोज हे जल तुम्ही घरातील मंडळींना द्या, स्वतः ग्रहण करा. याचा फरक खूप छान पडतो आणि याचा अनुभवही तुम्हाला नक्की येईल आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता. आणि एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे पण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.